नाराजी आहे आणि त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये पुन्हा नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। खरं तर कुणाच्या मनातल्या नाराजी शोधण्याचं यंत्र आपल्या हातात आलं असेल तर मला त्याची कल्पना नाही, कारण मनातली नाराजी ही कशी ओळखतात आणि ती कशी शोधतात याचं देखील आजपर्यंत संशोधन झालं नाही। हरकत नाही त्याची संशोधन जर का तुम्ही केलं असेल तर। परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांच्याही नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय भक्कमपणे सुरू आहे आणि या सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे। सर्व निर्णय म्हणजे कॅबिनेटचे निर्णय असतील, मुंबईच्या विकासासाठी किंवा महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर लोकांसाठी जे काही चांगले निर्णय घ्यायचे ते सगळे निर्णय एकमताने एकमुखाने हे तिघही नेते घेत असतात। काही प्रकरणामध्ये एखादा गैरसमज असू शकतो, तो गैरसमज दूर करण्यामध्ये हे तिन्ही नेते एकमेकांमध्ये सक्षम आहेत। राहिला प्रश्न सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा। सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे अधिकार हे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांनाच असतात आणि ते तिन्ही पक्षातल्या लोकांना विश्वासात घेऊन हे काम करत असतात। आपल्याला आठवत असेल अडीच वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील एकनाथजी शिंदे असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा यांना तिघांना विश्वासात घेऊन काम केलं जातं। आताही देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तर या दोन्ही नेत्यांना विश्वासात घेऊनच काम केलं जाते। नाही नवनाथ बनजी, तुम्ही म्हणालात की नाराजी मोजण्याचं कोणतं यंत्र आमच्याकडे आहे का, तर तसं अर्थात यंत्र नसतं, पण पत्रकारांचं काम असतं मिनिंग बिटवीन द लाईन्स वाचणं आणि तेच आम्ही करतो आणि त्यातून जे समोर येतं त्याचे जे सत्यता आहे ती पडताळणं आमचं काम असतं। मुद्दा हा आहे की महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना अचानक सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय, जसं तुम्ही म्हणताय की तीनही पक्षांना विचारात वगैरे घेऊन घेतला गेलाय, तो नेमका का घेतला गेलाय? एखाद्या बातमीचं विश्लेषण करणं त्याचा पूर्ण अधिकार पत्रकार म्हणून आपल्याला आहे आणि त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये। परंतु ही यंत्रणा असते, दर 3 वर्षानंतर पालिका अधिकारी सनदी अधिकारी बदलत असतात। सरकारची यंत्रणा असते, सरकारची सिस्टीम असते, सरकारची नियमावली असते आणि त्याच्यानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल एका ठिकाणी राहता येत नाही। त्यामुळे ती सरकारी यंत्रणेनुसार सरकारी शासकीय नियमानुसार त्या बदल्या होत असतात। अधिकाऱ्यांचं या ठिकाणून त्या ठिकाणी स्थलांतर होत असतं, त्याच्यात नवीन असं काही नाही। हे पहिल्यांदा होते का की कुठल्या तरी अधिकाऱ्याची बदली होते? याही पूर्वी दर 3 वर्षानंतर किंवा त्याची मुदत संपल्यानंतर अशा पद्धतीच्या बदल्या होत असतात। आता त्याचं कसं विश्लेषण करायचं, त्या विश्लेषणातून उपमुख्यमंत्री नाराज झाले, देवेंद्रजी आनंदित झाले, हा पूर्ण अधिकार पत्रकार म्हणून स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना आहे। जी नवनाथ बनजी, आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केली आमच्याशी त्याबद्दल आणि राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देत होते। राजू, तुमचेही आभार। दरम्यान अजित पवारांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर